हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता ना मला थोडंसं सकाळी नाश्त्याचा टायमिंग झाला आहे आणि नाश्त्यामध्ये थोडासा शिरा बनवायचा आहे. तर शिऱ्यासाठी ना मी काय केलं, रवा आहे ना ते पहिलं जे भाजून ठेवलेलं होतं तो सगळा संपला आहे, कारण आठवड्याचं जी काय मी माझं रुटीन असते ना त्याच्यामध्ये रवा भाजायचा राहून गेला माझा. मग म्हटलं आता आपल्याला तेच भाजून घ्यावं लागणार आहे. तर थोडंसं तूप टाकलं, मस्त असा खमंग रवा 4 ते 5 मिनटं भाजून घेतला आणि त्याच्यानंतर रवा भाजून झाल्यानंतर थोडीशी इलायचीची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर ते सगळं झालं की मग त्याच्यानंतर थोडंसं दूध टाकायचं आणि दूध टाकलं ना एक चांगलं मस्त असं सगळं दूध वगैरे आटवस्तोर थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे मी. हे सगळं आटवस्तोर फक्त वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नाश्ता तर झाला, पण आता काय होते माहिती का, सुट्टी म्हणलं आपलं कसं आहे माहिती आहे का, असं वाटते आपल्यालाच मलाच ही प्रश्न पडते काय की कोणती भाजी बनवू कोणती भाजी नाही बनवू, असं आपल्याला प्रत्येक लेडीजला वाटत असते बघा. पण तसं काही नाही. काय होतंय माहिती का, मी म्हणते ज्यांना तर रोज रेग्युलर सकाळी एक भाजी आणि संध्याकाळी एक भाजी बनवायची असेल ना त्यांचं तर एवढं टेन्शन नाही. पण माझ्यासारखी जे काय असतील भरपूर अशा लेडीज आहेत माझ्यासारख्या की त्यांना ना सकाळी 2-3 आणि थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आणि संध्याकाळी एक भाजी, असं म्हणजे दिवसातून 3 भाज्या आरामात बनवावं लागतात ना. त्यांचं खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे काय आहे ना ते फक्त मला माहिती आहे. आता मी तुम्हाला सांगते, आपल्याला जर एखादी भाजी किंवा 2 भाज्या बनवायची असल्या आपण कसं तर ॲडजस्ट करतो, संध्याकाळी एक सकाळी एक, वेगवेगळी क्वांटिटी वेगवेगळं फ्लेवर. पण जर आपल्याला दिवसातून 4-4 जर भाज्या बनवायच्या असतील ती पण एकदम थोड्या थोड्या, तर ते कसं कसं मॅनेज करावं लागतंय ना ते आपल्याला माहिती असते. ते काय होतंय माहिती का, तर ह्या घरात ना एकदा माणसाला आपण सवय लावून ठेवली ना की ह्याला ही भाजी आवडते त्याला तीच भाजी वेगवेगळी जर असं खायची सवय लागली ना तर मग आपण परत काहीच करू शकत नाही. आणि आमच्यात एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे बघा. तर आता मी बनवणार होते मसाले भात. तर मसाले भातसाठी ना मस्त असे 5-6 कांदे लांब लांब असे चिरून घेतले, लसूण ठेचून घेतला, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले आणि हिरवी मिरची 5-6 टाकल्या, थोडंसं तमालपत्र टाकून घेतले, थोडीशी हळद टाकून घेतले, थोडंसं काळं तिखट टाकून घेतले आणि त्याच्यानंतर ना हे सगळं जे आहे ना ते मस्तपैकी असे तेलात तळून घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण भाज्या मस्त तेलात तळून घेतो ना त्यावेळेस मसाले राईसला वेगवेगळेच म्हणजे स्वाद वेगळेच काहीतर मस्त असा फ्लेवर येते बघा. आणि मसाले राईस म्हणजे एकदम फडफडीत असा मी केलेला नाही, कारण आमच्यात असं अजिबात आवडत नाही. फक्त ते ना ज्यावेळेस बिर्याणी आपण बनवतो ना त्यावेळेसच ते छान लागते, नाहीतर खिचडी टाईपच मसाले भात आमच्यात सगळ्यांना आवडतो. तर म्हणलं ही एकतर गोष्ट कॉमन आहे की ती सगळ्यांना आवडते. तर म्हणून मी ना नाश्ता झाला की लगेचच मसाले राईसची तयारी करून मसाले राईस तयार करून घेतला. पण आता मसाले राईस सोबत एक जण म्हणते कढी कर आणि दुसरं म्हणते की थोडीशी रस्सा भाजी बनवायची. तर मग म्हटलं चला, तर रस्सा भाजीसाठी ना पटकन तयारी करून घेतली. परत एक कांदा चिरून घेतला आणि मस्त अशी जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं कढीपत्ता टाकते मी आणि त्याच्यानंतर थोडंसं घरचं काळं तिखट हे सगळं टाकून ना मस्त असं कांदा तरतरी करस्तोर मस्त तळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ना थोडेसे झिंगे टाकले मी, कारण कोणाकोणाला नॉनव्हेज पण आवडत असते थोडं त्या टाईपमध्ये, त्यांना प्रकार भाज्यांचे आवडत असतात. तर आमच्यात असंच मी एक भाजी अशीही बनवून घेतली, झिंगेही बनवून घेतले थोडेसे नॉर्मल. तर त्याच्यासाठी नंतर थोडीशी मटकीची डाळ पण भिजू घातली, तर ते टाकली ना एकदम छान होते बघा. ही सुकी भाजी सुद्धा एकदम टेस्टी लागते बघा. मी काय जास्त खात नाही पण तरी पण टेस्ट म्हणून एका दिवशी खाते तर चांगली लागते तशी टेस्टला. तर त्याच्यानंतर ही थोडी भाजी बनवून घेतलेली आहे. आता ही शिजून आटलं ना एकदम सुक्यासारखीच होते, त्यामुळे थोडंसं पाणी मी त्यात ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणलं चला आता आठवड्याची काही तयारी नाही केलेली, हे परिणाम आपल्याला आता भोगावे लागणार आहे. ते म्हणजे काय माहिती आहे का, शेंगदाण्याचा कूट आठवड्याचा महिन्याचा केलेला नाही आहे, रवा भाजून ठेवलेला नाही किंवा फ्रीजमधले कुठल्या भाज्या नाही निवडल्या तर आपली मग अशी धांदल उडते. तरी बरं झालं देवपूजा वगैरे सकाळची सगळी कामं मी उरकून घेतलेली होती आणि त्याच्यामुळं ना थोडंसं म्हणजे बाकीची जी काय रुटीन तर सगळं झालं होतं. मग कपडे वगैरे धुवून वाळत घातले आणि त्याच्यानंतर ना म्हटलं चला आता बरेच दिवस झाले हे काम आपलं पेंडिंग पडले. तर आता उन्हाळा चालू झाला आणि फ्रीज असला ना तरी पण आपल्याला माठाची गरज लागतेच बघा. मग मस्त असा माठ काय काय जण डेरा पण म्हणतात, तर मस्त असा धुवून वगैरे घेतला, स्वच्छ घासून घेतला. काय काय जण लिंबू वगैरे घासते पण मी काय तसं घासत नाही. मस्त आपलं स्क्रबच्या घासणी घेतली आणि त्याला मस्त घासून घेतलं, 4-5 पाण्यानं स्वच्छ असं धुवून घेतलं आतून बाहेरून. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं उन्हात ना नंतर मी ह्याला वाळू घालणार आहे. काय होते माहिती का, एकदम ओलं ओलं असलं ना बरेच दिवस झालं ते असंच पडले, म्हणजे आपण एक ह्या वर्षी ती त्या वर्षीच ठेवत असतोय त्याला.
त्यामुळं माठ आहे ना मी वर टेरेसवर ठेवलेला होता आणि त्याच्यामुळं ना थोडासा असा खराब झाल्यासारखा दिसतोय, पण ना आता मी घासला ना तर एकदम नव्यासारखा आणि एकदम छान दिसतोय बघा. तर त्याला खाली आणलं आणि मस्तपैकी उन्हात वाळवून घेतलं अगोदर, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही झारमधलं पाणी होतं ना ते माठात ओतलं आणि एकदम व्यवस्थित आता थंड पाणी याच्यात होते बघा. तर असा होता बघा